जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या आजच्या घडीला महत्त्वाची न्यूज बुलेटिन सध्या बघा पब्लिश झाली आहे। तर त्या न्यूज बुलेटिनमध्ये जे महत्त्वाचे जे पॉईंट आहे तर ते आपण बघणार आहोत। ही न्यूज बुलेटिन तुम्ही बघितली असेल तर आपल्या सर्वांना माहिती आहे की जे रयत शिक्षण संस्थेसंदर्भात बघा जी सध्या लाल रंगामध्ये ज्या उमेदवारांना सध्या प्रेफरन्स दाखवण्यात आले होते तर त्या लाल रंगामधील जे काही प्रेफरन्स होते तर त्या संदर्भात ही जी यादी आहे तर ती बघा पब्लिश झालेली आहे। तर ह्या संदर्भात बघा संपूर्ण डिटेल्स या बुलेटिनमध्ये सध्या देण्यात आली आहे। तर जवळपास मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या ज्या रयत शिक्षण संस्था सातारा संदर्भात सध्या बघा कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये जो खंडपीठ आहे औरंगाबाद तर तेथे जी काही रीट याचिका आहे तर ती याचिका बघा या ठिकाणी क्रमांक दिला आहे तर ती याचिका सध्या दाखल केली होती आणि या याचिका प्रकरणी दिनांक 5/7/2024 रोजी सुनावणी झाली होती आणि त्या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशाचा यादी जाहीर करण्यावर बघा काही परिणाम आहे किंवा कसे या संदर्भात शासकीय जे काही अभियोग्यता होते तर त्यांचं मत घेऊन पुढील यादी जी होती ती जाहीर करण्यासंदर्भात बघा तशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या आणि त्या सूचनेला आधारित या ठिकाणी बघा ही जी यादी आहे तर ती यादी बघा पब्लिशही करण्यात आली आहे। तर जवळपास या ठिकाणी जी म्हटलेलं आहे का सध्या जी यादी आहे तर ती यादी म्हणजे खाजगी शैक्षणिक संस्थांच्या मुलाखतीशिवाय समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त जागासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी माननीय उच्च न्यायालयातील याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून सध्या ही प्रसिद्ध करण्यात आली आहे। तर ह्यामध्ये फक्त जी रयत शिक्षण संस्थेसंदर्भात यादी होती तर ती यादी सध्या पब्लिश झाली आहे। तर त्याच्यामध्ये जवळपास जे काही उमेदवार आहे तर त्याच्यामध्ये एकूण जे रिकमेंडेशन उमेदवार आहे तर ते देखील बघूया आपण। तर या ठिकाणी बघा ज्या कन्वर्ट झालेल्या रयतमध्ये ज्या पोस्ट होत्या तर त्या पोस्ट म्हणजे या ठिकाणी जवळपास जनरल कॅटेगरी साठी 51 पोस्ट होत्या। त्यानंतर ज्या कॅटेगरी आहे तर त्या कॅटेगरी तुम्ही इथं बघू शकतात। तर जनरलसाठी 51 पोस्ट कन्वर्ट झाल्या होत्या। त्यानंतर या ठिकाणी बघा SC साठी जवळपास 41 पोस्ट होत्या। त्यानंतर OBC साठी 28 पोस्ट होत्या। त्यानंतर इथं VJ साठी 9 पोस्ट होत्या। त्यानंतर बघा NTB संदर्भात 6 पोस्ट आहे। त्यानंतर EWS संदर्भात 20 पोस्ट आहे आणि अशा ज्या काही एकूण टोटल पोस्ट ज्या होत्या तर त्या 169 पोस्ट सध्या बघा ह्या ठिकाणी ज्या काही कन्वर्ट झालेल्या आहे तर ते 169 ज्या पोस्ट आहे तर त्या सध्या कन्वर्ट झाल्या आहे आणि त्यापैकी सध्या जे काही रिकमेंडेशन उमेदवार सध्या मिळाले आहे त्या ठिकाणी तर ते जवळपास बघा 156 उमेदवार सध्या रिकमेंडेशन ह्या लिस्टमध्ये रयत शिक्षण संस्थेला सध्या नवीनही मिळालेले आहे। म्हणजे जी काही सध्या रयत शिक्षण संस्थेमध्ये पहिली यादी 11,085 मध्ये जी यादी होती तर त्या यादीमध्ये आणि हे उमेदवार असे म्हणजे रयत शिक्षण सेवकामध्ये बघा सध्या भर हा पडलेला आहे। तर सध्या जे या ठिकाणी जे निवड झालेली आहे तर त्याच्यामध्ये संपूर्ण पहिलीपासून तर 6 ते 8 पर्यंत बघा सध्या आपल्याला दिसत आहे। तर ह्या ठिकाणी आता सेकंडरी संदर्भात देखील बघूया। तर सेकंडरीमध्ये जी कन्वर्ट झालेली पदं आहे तर ती ह्या ठिकाणी ऑल सब्जेक्ट म्हणजे 1 ते 5 या वर्गासाठी 83 पोस्ट कन्वर्ट झाल्या होत्या। त्यानंतर बघा ग्रॅज्युएट संदर्भामध्ये 6 ते 8 साठी हिंदीसाठी 43 पोस्ट होत्या। मराठीसाठी 16 पोस्ट आहे। त्यानंतर सायन्स संदर्भात 25 पोस्ट होत्या। त्यानंतर इकॉनॉमिक्स या ठिकाणी कॉपरेशन म्हणून विषय त्यासाठी 1 पोस्ट आणि या ठिकाणी जी एक लँग्वेज आहे तर त्यासाठी 1 पोस्ट असे ज्या काही संपूर्ण कन्वर्ट झालेली पदं आहे सेकंडरी संदर्भात तर ती देखील इथं बघू शकतात। टोटल जे काही 156 सध्या त्यांना रिकमेंडेशन जे उमेदवार आहे तर ते या ठिकाणी बघा मिळालेले आहे। तर संपूर्ण जी काही यादी आहे तर ही यादी तुम्ही बघू शकतात। तर इथं जो काही हायेस्ट उमेदवार होता तर तो हायेस्ट उमेदवार म्हणजे 129 मार्काचा आपल्याला इथं बघा पाहायला मिळतो आहे आणि तो सायन्स संदर्भात होता 6 ते 8 या वर्गासाठी जनरलचा। आणि जो लास्ट जो उमेदवार आहे तर तो लास्ट उमेदवार म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे जवळपास ही जी PDF आहे तर ती 26 ते 27 पेजाची आहे। लास्ट जी आहे तर ते 91 मार्कासंदर्भात आपल्याला इथं हिंदी लँग्वेज संदर्भात जो सध्या उमेदवार आहे तर तो म्हणता येईल। तर असे हे जवळपास जे उमेदवार आहे 156 उमेदवारांचं रिकमेंडेशन या ठिकाणी बघा झालेलं आहे। तर ह्या संदर्भात आता नियुक्तीचं जे काही प्रक्रिया असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया असेल तर ती संबंधित जो कोर्टाचा बघा एकंदरीत आदेश किंवा निर्णय येईल तर त्या अनुषंगाने पुढील प्रक्रिया त्या ठिकाणी होईल। कारण पहिल्या यादीमधील जे जवळपास जे उमेदवारांचं शिफारस झाली होती फेज 1 ची पहिली यादी तर त्याच्यामध्ये देखील बघा उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि संपूर्ण जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया बघा थांबलेली आहे। तर ती देखील संबंधित
कोर्टाचा या ठिकाणी जो निर्णय येईल तर तो कोर्टाच्या निर्णयानुसार पुढील जी कार्यवाही आहे तर ती होईल. तर सध्या तरी ह्या स्टेटमेंटमध्ये जी माननीय उच्च न्यायालयातील जी याचिका आहे त्या निर्णयाला अधीन राहून सध्या यादीही पब्लिश करण्यात आली आहे. तर महत्त्वाची यादी होती 156 उमेदवाराची. तर हा देखील बघा कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात या ठिकाणी जी काही मॅटर होता कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात तर तो इथं पूर्ण झाला आहे. आता जी वाट बघत आहे सर्वात जास्त म्हणजे 2 लाखापेक्षा जास्त उमेदवार सध्या जी वाट बघत आहे तर ती आहे विथ इंटरव्ह्यू संदर्भात यादी संदर्भात. तर विथ इंटरव्ह्यूची यादीची जो काही एक नवीन जो टॅब आहे म्हणजे जे सध्या निवड झालेले उमेदवारांमधून त्यांच्या पात्रतेनुसार पुढच्या वर्गासाठी बघा त्यांना विथ इंटरव्ह्यूमध्ये सध्या जायचं आहे किंवा नाही तर त्या संदर्भात नवीन टॅब सध्या बघा अवेलेबल होणार आहे आणि त्या संदर्भात सध्या आयुक्त स्तरावर कामकाज हे सुरू आहे. तर एकंदरीत सध्या आजच्या जे डेट आहे 11 तारीख तर येत्या सोमवारपर्यंत म्हणजे 15 तारखेपर्यंत तो टॅब सध्या बघा अवेलेबल होणार आणि त्या संदर्भात बघा सूचना देखील पब्लिश झालेली असेल. त्यानंतर टॅब अवेलेबल झाल्यानंतर येणाऱ्या 10 ते 12 दिवसामध्ये आपल्याला जी काही विथ इंटरव्ह्यूची यादी आहे तर ती आपल्याला बघा लागलेली दिसेल. तर जवळपास असं म्हणता येईल 15 तारखेनंतर जो संपूर्ण आठवडा असेल जवळपास 10 ते 12 दिवसापर्यंत बघा आपल्याला जी विथ इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत संदर्भात जी यादी असेल तर ती देखील आपल्याला लागलेली दिसेल. त्या अगोदर महत्त्वाचा जो काही टॅब आहे तर तो टॅब बघा डेव्हलप होऊन सध्या त्या संदर्भात माहिती देखील बघा प्रसारितही होऊ शकते. तर एकंदरीत अशी संपूर्ण काही डिटेल्स आहे तर ती आपल्यापर्यंत बघा पोहोचवली आहे. तर जे काही 156 उमेदवार यामध्ये सध्या बघा पुन्हा सिलेक्ट झाले आहे कन्व्हर्टेड राऊंडमध्ये. तर त्या संपूर्ण उमेदवारांना आपल्या द गुरुजी टीमकडनं खूप साऱ्या बघा शुभेच्छा त्यांचं जे काही पुढील वाटचालीसाठी. तर अशी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी मिळत जाईल. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.